शादी का झांसा देकर प्रेमिका के साथ शारीरिक संबंध बनाने के आरोप में पांचपौली पुलिस ने एक युवक को गिरफ्तार किया है। मिली जानकारी के अनुसार आरोपी युवक ने पीड़िता को प्रेम संबंध के दौरान शादी का वादा किया और इसी भरोसे में दोनों के बीच कई बार शारीरिक संबंध बने। बाद में जब युवती ने शादी के लिए दबाव डाला तो आरोपी ने इनकार कर दिया और दूरी बनाना शुरू कर दिया। पीड़िता ने इस धोखे को लेकर पांचपौली पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई। मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस ने आरोपी युवक के खिलाफ भारतीय दंड संहिता की संबंधित धाराओं के तहत मामला दर्ज किया है और उसे गिरफ्तार कर लिया है। फिलहाल पुलिस मामले में आगे की जांच कर रही है। बरोबर आहे. पीडित महिला आणि तिच्यासोबत प्रेम संबंध ठेवणारा माणूस हे एकाच वस्तीत राहणार आहे. एक दुसऱ्याची ओळखी होती. 2015 पासून त्यांचे प्रेम संबंध होतं. त्याच्यातून परत शारीरिक संबंध झाला असं त्यांचं पीडित महिलेचं म्हणणं आहे. त्याच्यानुसार त्यानंतर त्यांनी लग्नाचा आमिष दाखवला होता. लग्न न केलं. लग्न न करता त्यांनी धोका दिलेला आहे अशा पद्धतीची पीडितने फिर्याद दिलेली आहे. त्या अनुषंगाने नवीन कायद्यानुसार 69 BNS नुसार ते गुन्हा आहे. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे. PCR घेऊन पुढील तपास करीत आहे. नाही, तो NMC मध्ये कामाला आहे. आशिष हाकार म्हणून आहे आणि तिचा ओळखीचाच आहे पीडितेचं आणि तो लग्नास नकार दिला म्हणून हे झालं. त्याच्यावर दुसरे काही गुन्हे दाखल नाही. पीडित महिला प्रायव्हेट खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्सिंगचं काम करते.